यवतमाळ तालुक्यातील साकूर येटी या गावामध्ये प्रशासनाने आज सकाळी धडक दिली आणि त्यानंतर शेतकऱ्यांमध्ये खऱ्या अर्थानं त्यांना विरोध करायला हवा। मात्र हा विरोध कशासाठी होता आपण जाणून घेणार आहोत। माझ्यासोबत काही महिला आहे। ताई, काय सांगशील तू? आज तुमच्या गावामध्ये महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन दाखल झालेले आहे, कशासाठी आलेले आहे, काय म्हणणं आहे त्यांचं? ते आम्ही आता एवढे वर्ष झाले, आम्ही 50 वर्षे झाले शेती वाहत आहो, तर ते काढायसाठी म्हणून हे लोक कंपनीचे आम्हाला माहिती नाही, आम्हाला नोटीस नाही, काही नाही आमच्यापर्यंत, तर ते एकदमच येऊन हे झाले, पण आम्हाला काही माहिती नाही। गाड्या द्यायचे जे जवळपास गेल्या अनेक वर्षांपासून 11 शेतकरी ई क्लासची जागा ते वायतीत आणून ते जमीन कसताय। अशात आज महसूल प्रशासनाने आणि पोलीस प्रशासनाने या ठिकाणी धडक देऊन ती अतिक्रमणातली जागा ताबा घेण्याच्या दृष्टिकोनातून दाखल झालेली। याला विरोध करण्यासाठी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रवीण शिंदे आणि इंगळे देखील या ठिकाणी दाखल झालेले आहे। भाऊ, काय म्हणणं आहे तुमचं आणि कशासाठी ते तुम्ही आले? साकूर हेटी गावातील जे आपले 11 शेतकरी आहे, हे सर्व शेतकरी जवळजवळ 25 वर्षापासून या गावातील ई क्लासच्या जमिनीवर आपला उदरनिर्वाह करतात, परंतु यांना कोणतीही नोटीस न देता महसूल आणि पोलीस प्रशासनाने सकाळीच आपल्या ताफ्यासहित या गावातल्या लोकांना अतिक्रमण काढण्याच्या संदर्भात ते इथं आलेत। त्यांना मोठ्या प्रमाणात धाकधडक केली। हे करत असताना आम्ही इथं पोहोचलो आणि यांना नोटिसा दिल्या का हे विचारलं, परंतु त्यांनी कोणतीही नोटीस या संदर्भात बजावली नव्हती। माझं एवढंच म्हणणं आहे की महाराष्ट्राच्या या सर्व दूर ज्या पद्धतीनं इंग्लंडवरून ईस्ट इंडिया कंपनी आली होती, त्या पद्धतीच्या सोलार कंपन्या संपूर्ण महाराष्ट्रात चालल्या आणि प्रशासन ई क्लासच्या जमिनी त्यांना MSCBच्या नावावर करत आहे आणि MSCB त्या कंपनीला ते हँडओव्हर करत आहे। ही अतिशय चुकीची घटना आहे। 25 वर्षापासून हे कास्तकार ती जमीन कसत आहे आणि 25 वर्षापासून वाहितदार म्हणून सातबाऱ्यावर त्यांचं नाव आहे। मग असं असताना ज्यांच्या पेरण्या झालेल्या आहे, ज्यांचे पिकं निघलेले आहे, अशा कास्तकारांना रस्त्यावर आणण्याचं काम हे प्रशासन करत आहे। या प्रशासनाला मी एवढंच सांगतो, काहीही करत असताना कायद्याच्या हिशोबानं करा। नक्कीच प्रशासन शेतकऱ्यांच्या ताब्यातून जमीन घेण्याचा प्रकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। जिल्हा प्रमुख किशोर इंगळे आहे। बिलकुल सभागृहात उमटताना दिसेल। आमचे जे अंबादाजी दानवे साहेब आहे, विरोधी पक्षनेते, यांच्या कानावर आम्ही ही गोष्ट घातली आहे आणि या ठिकाणी जे जबरदस्ती या लोकांची चालू आहे की गेल्या 25-30 वर्षापासून हे जमीन कसत आहे लोक। हे शासनाची जरी जमीन असेल, परंतु इथं अतिक्रमण या लोकांचं होतं, पण आता हे अतिक्रमण काढून एका कंपनीच्या घशात हे लोक घालत आहे आणि या लोकांना त्याच्या जे जीवनाचं साधन, जगण्याचं साधन होतं, तिथून कुठेतरी दूर करत आहे। आमच्या या ठिकाणी अडाण नदीच्या घाटावर बोरी गोसावी, रामनगर, वसंतनगर, साकूर येटी हे 4-5 गाव आहे। या गावात पूर्ण सदृश्य परिस्थिती होते। याच्या आधी 2006 आमच्या इथं पूर आला होता, त्या ठिकाणी आम्हाला इथं स्थलांतरण दिलं होतं पुनर्वसनासाठी। अशीच जर परिस्थिती समोर आली तर हे जर सगळी शासनाची जमीन आहे, जे बऱ्याच दिवसाची आपल्यापाशी आहे, ती इकलाची जमीन जर याच्या घशात घातली तर उद्या आम्ही लोकांना गायरान जमीन जे आहे, जे म्हणजे जनावरं चाराचे आहे, हे आम्ही कुठं जायचं? इथल्या लोकांनी, या लोकांनी त्या जबरदस्तीने या ठिकाणी येऊन इथं एवढा मोठा ताफा उभा करून यांच्यावर जबरदस्ती करून जमीन ताब्यात घेण्याचे प्रयत्न केले। पण या गावकरी लोकांना आणि आम्ही शिवसेनेच्या वतीने यांचे जे जबरदस्ती जे हे आहे ते आम्ही हाणून पाडलं आणि याच ठिकाणी या लोकांनी जर असंच चालू ठेवलं तर उद्या आम्ही यांच्यावर रास्ता रोको असो, कोणत्याही प्रकारचं आंदोलन करण्याचं काम पडलं तरी आम्ही शिवसेना करण्यास तयार आहोत। नक्कीच आपण बघतोय की एकीकडे शासन गावरान जमीन आणि शेतकऱ्यांना, भूमिहीन शेतकऱ्यांना जमीन देऊन त्यांना मदत करतायत। संजय राठोड, साम TV न्यूज, यवतमाळ। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।